तहसील कार्यालयासंदर्भात बराच त्याच्यामध्ये विरोधकांनी संगमनेरच्या उहापोह करण्याचा प्रयत्न केला। तो अशा प्रकारे का डायरेक्ट संगमनेर तालुक्याचंच विभाजन होतं, परंतु यापूर्वी महाराष्ट्र शासनानेच निर्णय घेतला होता का ज्या भागामध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या भागामध्ये अप्पर तहसील कार्यालय निर्माण करायचं। आपल्या नगर येथे सुद्धा नगरमध्ये अप्पर तहसील कार्यालय यापूर्वी सुरू झाले। नाशिक विभागामध्ये 14 ठिकाणी अप्पर तहसील संदर्भातली मागणी लोकांची होती। त्यानुसार आपल्या इथं सुद्धा ज्यावेळेस तो मेसेज मी सुद्धा सोशल मीडियावर बघितला, त्याच्यावरती त्या पत्रावरती तसा फक्त एक ज्यावेळेस अधिकाऱ्यांशी पत्र आल्यानंतर हे केलं, तो एक प्रस्ताव अधिकारी स्तरावरती बनवला गेला होता। तो काय परिपूर्ण नव्हता, परंतु त्यावेळेस कुणीतरी असं त्यांचं म्हणणं आहे का कार्यालयातून कुठल्या तरी कर्मचाऱ्याकडून तो खुरसरपणा झाला असावा। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का या संगमनेर तालुक्यातील मायबाप जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला, ज्या मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं, 40 वर्षाच्या साम्राज्याच्या दहशतीला कंटाळून त्यांनी मला इथं त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले। तर या संगमनेर तालुक्याच्या माझ्या मतदारसंघातील कुठलाही शासकीय स्तरावरून जो निर्णय असेल, हा निर्णय होताना या मतदारसंघातील जनतेला, नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही। आत्तासुद्धा हा प्रस्ताव गेल्याबाबत समजलं तर हा प्रस्ताव पुढं जो अजून गेला आहे विभागीय स्तरावरती आहे, तो माझी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांच्याशी यावर चर्चा आली आहे। प्रस्ताव पुढं बनवण्यात सांगण्यात आला होता, त्यानुसार तो पुढं गेला। तो जाताना महसूल विभागाकडून काळजी घेतल्या गेली नसावी असं मला जी माहिती घेतल्यावर समजलं। माझी मंडल जे आहेत अप्पर तहसील होणं ही नागरिकांचीच मागणी होती। ते ठिकाण ठरवण्यासंदर्भातला जो काही उहापोह चालू आहे, आता काहींना वेगवेगळे नावं पुढं येत आहे, परंतु माझं तर म्हणणं हे राहील का नागरिकांना विचारल्याशिवाय याच्यामध्ये पुढं हे जाणार नाही। पुढच्या आठवड्यामध्ये बावनकुळे साहेबांनी मला बोलवलं, त्यावेळेस मी या सगळ्या प्रक्रियेला स्थगिती आणण्याची त्यांना विनंती करून जोपर्यंत या मतदारसंघातील नागरिकांचं समाधान होत नाही त्यांच्या योजने तोपर्यंत आपण ते पुढे जाणार नाही। ते जाताना सुद्धा यापूर्वी ज्या मंडळाच्या रचना झाल्या आहेत, व्हाईस चेअरमन संगमनेरचे त्यांनी त्यावेळेस या विषयावरती पुढं विरोध करणं अपेक्षित होतं, पण हे प्रत्येक वेळेस दुटप्पी भूमिका करायची आणि चालायचं अर्थ नाही। पण माझ्याकडे आलं, त्यांनी माझ्यावर एक लोकप्रतिनिधी संगमनेरचा माझ्याकडे निवेदन दिले। ते निवेदन आजच माझ्या स्तरावरून मी वरती वरिष्ठ पातळीवर पाठवतो। पुढील आठवड्यामध्ये मुंबई गेल्यानंतर त्यावर सुद्धा मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतो। त्यांना मी सांगितलं का तुमच्या भावना मी वरच्या पातळीवरती मुख्यमंत्री महोदयांपर्यंत, पालकमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवतो, त्यानुसार आपण पुढं करू। परंतु याच्यामध्ये आज संगमनेरमध्ये जिल्हा बँकेचे पदाधिकारी आहेत, त्यांची भूमिका त्यांनी जाहीर होणं, स्पष्ट होणं, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन त्यांची भूमिका जाहीर होणं गरजेचं आहे। यापूर्वीच्या भरतीमध्ये सुद्धा असा प्रकार झाला का हे सुद्धा तपासून घ्यावं लागेल आपल्याला। आणि आरक्षण डावलून होत असेल तर ते चुकीचं आहे, परंतु आता त्यामध्ये परीक्षा झाली, इतके दिवस हे सगळे शांत का बसले होते। फॉर्म भरायचा कालावधी बरेच दिवस झाला, फॉर्म भरला गेले, परीक्षा झाली, हॉल तिकीट आली, परीक्षा झाल्यानंतर हे का पुढे येईल। सोशल मीडियामध्ये ज्या वावड्या उठवण्यात आल्या, हा 2022मध्ये शासनाचा निर्णय अप्पर तहसील संदर्भात झाला होता। तो करताना नाशिक विभागामध्ये 14 ठिकाणी तसा प्रस्ताव बनवण्यासंदर्भात सांगण्यात आलं होतं।
अशी मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस समजलं. तर अप्पर तहसील कार्यालय होणं हे प्रशासकीय सोयीच्या अनुषंगानेच, नागरिकांच्या सोयीच्या अनुषंगाने हा विचाराधीन होतं. परंतु ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये याच्यामध्ये संगमनेर तोडण्याचा प्रयत्न चालू आहे, तालुका तोडण्याचा प्रयत्न चालला आहे, हे जे काही या गोष्टीचं मला वाटत नाही तसा. हे फक्त जो प्रस्ताव बनला त्या प्रस्ताव बनवताना निश्चितच आपणही भविष्यामध्ये हा प्रस्ताव होता, हा अंतिम नाही आहे. त्यामुळं बनवताना मी आता कालच सकाळी मी बाहेर असल्यामुळं काल आपल्या संवाद नाही आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील व पालकमंत्री विखे पाटील असतील, यांच्याशी संपर्क करून ही जी प्रोसेस आत्ता जी सोशल मीडियावरती वावड्या उठवल्या गेल्या ती याबाबत चर्चा केली आहे. त्यांनासुद्धा सांगितलं आहे का माझ्या मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय हा विचार पुढं होऊ नये. त्यांनी बी मला सांगितलं आहे का अंतिम निर्णय हा तुम्हाला विचारल्याशिवाय होणार नाही. आणि मी सुद्धा माझ्या मतदारसंघातील ज्या गावांना याच्यामध्ये या प्रस्तावामध्ये ज्या काही त्रुटी असतील, या त्रुटी परिपूर्ण झाल्याशिवाय, जनतेचं समाधान झाल्याशिवाय, नागरिकांचं समाधान झाल्याशिवाय पूर्ण होणार नाही, पुढं जाणार नाही. पत्र व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक गावांनी या विरोधात ग्रामपंचायतीने ठराव केले आहे, याविषयी काय सांगितलं? नाही, आता हे पत्र व्हायरल होण्यामागचाच एक मोठी जरा राजकीय कडी दिसती. तर त्याच्याबाबत आपण माहिती घेतो, शोध घेतो आहे. त्या पद्धतीने तहसीलदारांना सुद्धा आपण सूचना केलेल्या आहेत का हे पत्र व्हायरल करणारे बिगर सहीचं पत्र, बिगर याचं पत्र बाहेर गेलं कसं, हा तुमचा प्रस्ताव होता. प्रस्ताव देताना प्रस्ताव हा 1, 2, 3 किती प्रस्ताव दिले, काय दिले, हे गोपनीयतेचा भाग होता. आणि यापुढे सुद्धा अंतिम, म्हणजे मी वारंवार सांगतो आहे का हा फक्त प्रस्ताव होता, याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं नव्हतं. त्यामुळे या ज्या वावड्या आहेत त्याला काही अर्थ नाही. ज्या ग्रामपंचायती ठराव घेत आहे, जे राजकीय लोक याच्यामध्ये राजकीय हेतूनी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना जनतेने नाकारल्यामुळं आज त्यांच्यापुढं कुठला विषय नसल्यामुळं ते हा प्रयत्न करत असतील. तर मी त्यांना बी सांगू इच्छितो की ह्या मतदारांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्या प्रत्येक नागरिकाला त्याचं समाधान झाल्याशिवाय, त्या गावचं समाधान झाल्याशिवाय त्याचं अंतिम स्वरूप पुढं होणार नाही. तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्यासाठी मी पुढील आठवड्यामध्ये महसूल मंत्री महोदयांना भेटतो. जिल्हा बँकेमध्ये भरती प्रक्रिया चालू आहे, विना आरक्षणाच्या विषयी भरती प्रक्रिया पार पडत याविषयी काय सांगा? नाही, आजच मला संगमनेरच्या शिष्टमंडळाने यामध्ये लक्ष घालण्याबाबत पत्र दिलं असून त्या अनुषंगाने मी राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांच्याशी सुद्धा या विषयावरती चर्चा करतो आहे, पालकमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करतो आहे. परंतु यापूर्वीसुद्धा भरती कशा प्रकारे झाली याची सुद्धा माहिती घ्यावं लागेल. आज संगमनेरमध्ये जिल्हा बँकेचे जे व्हाईस चेअरमन आहेत त्यांचीसुद्धा भूमिका याबाबतीत आजपर्यंत गुलदस्त्यात का बरं आहे याबाबतसुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. परंतु निवेदन ज्यांनी दिलं आहे, माझा हेतूसुद्धा आहे. त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्यामध्ये आरक्षण जागा काही अपेक्षित आहे त्या होणं गरजेचं होतं असं मला वाटतं. संगमनेर तालुक्यात जानेवारी महिन्यात पाण्याचे टँकर चालू झालेले आहेत, याविषयी काय बोला? नाही, ज्यावेळेस मी आमदार झाल्यानंतर मी 2-3 वेळेस आढावा घेतलेला आहे, त्यावेळेस मला जाणवलं का पाण्याचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून तर होताच, पण आजसुद्धा जर आपण पुढाकार नाही घेतला तर संगमनेरमध्ये पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगाने आपणच BDO साहेब असतील यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या. पाण्याची जिथं जिथं टँकरची आवश्यकता आहे तर त्या ठिकाणी तात्काळ टँकर मंजूर करण्यासंदर्भातल्या आपण सूचना देऊन त्यांना आदेश दिले होते. त्यामुळे टँकर जिथं गरज आहे तिथं सुरू होणं ही गरजेचंच आहे. विचारू सुकेवाडीचा सामनापूरचा विचारू किंवा कुठेही नाही, ह्या प्रस्ताव तयार काही गावं जे आहेत समाविष्टमध्ये इच्छुक नाही म्हणले ते गाव पुढं वगळून आपण आज हा जो पुढं गेला हा काय अंतिम नाही आहे, हा प्रस्ताव आहे. आणि मला तर शंका आहे का याच्यामध्ये काही जणांनी जाणून बुजून खोडसळपणे अजून त्यांचे काही लागेबंद सरकारी कार्यालयामध्ये जे आहेत त्या लोकांकडून हा एक त्याच्यामध्ये काही अंतर्गत बदल करून जाणून बुजून राजकीय वातावरण दूषित करण्याच्या अनुषंगाने वातावरण संगमनेर तालुक्याचं खराब करण्याच्या हिशोबाने हा प्रकार झाला आहे का, याबाबतसुद्धा अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. त्यांना त्या पद्धतीने त्यावरती लक्ष, माझ्यावरती एवढं प्रेम केलं या जनतेने, महायुतीवरती प्रेम केलं आहे. आज एवढ्या मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून देताना त्यांनी विश्वास टाकला आहे. या विश्वासाला माझ्याकडून संगमनेरच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना शासकीय स्तरावरती हा जनतेला
नागरिकांना विश्वासात न घेता होणार नाही. त्यामुळं याबाबत ज्या चर्चा चालल्यात या कुठेतरी थांबल्या पाहिजे. यामध्ये तालुक्याचं विभाजन कुठेही होत नाही आहे. जी प्रशासकीय कामकाजाचा जो भाग आहे, यापूर्वी जसं आपल्या सगळ्यांची मागणी होती, आपल्याला अहिल्यानगर संगमनेरवरून अकोल्यावरून जाताना अंतराचा किंवा दिवसभर कामासाठी तात्काळ थांबावं लागत होतं. त्या अनुषंगाने नंतर शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झाले. आज संगमनेरच्या भौगोलिक दृष्टीने खूप मोठा तालुका असल्यामुळं याच्यामध्ये अप्परची निर्मिती होणे शासनाचं धोरण आहे. हे काय माझं किंवा कोणाचं व्यक्तिगत धोरण नाही आहे. त्यामुळं शासनाच्या धोरणानुसारच हे सुरू आहे. फक्त गावं घेताना जे घाई झाली, अजून मी तर बोललो होतं ते म्हणे हा परिपूर्ण नाही आहे, आम्ही त्याच्यामध्ये पहिला बनवला होता, त्यामध्ये बऱ्याच दुरुस्त्या केल्या होत्या, दुरुस्त्या सुचवल्या होत्या, तो आला नाही. पण जाणून बुजून खोडसाळपणे हाच आला. हा आल्यानंतर सुद्धा संगमनेराच्या विरोधकांकडून जाणून बुजून सोशल मीडियावरती वातावरण, त्यांच्याकडे आता सध्या कुठलाही राजकीय अजेंडा नसल्यामुळं लोकांनी त्यांना आराम करण्याला विश्रांतीसाठी ठेवल्यामुळं त्यांना मला असं म्हणावं लागेल का वैफल्यातून त्यांनी हा प्रकार पुढे चालवला आहे. तर माझी विनंती राहील का नागरिकांना विचारल्याशिवाय आम्ही पुढं जात नाही. आता दरवाजा कुणी पत्रकार याला कडनं कडवून फक्त ते बाहेर आंबेडकरला पत्रकार असं तर बाकी येऊ नको.